आजचा अभंग आहे. आता असो मना अभक्तांची कथा, न होई दुश्चिता हरिनामी. नये त्याची कदा गोष्टी करू मात, जिव्हे प्रायश्चित्त त्याच्या नावे. प्रभाते न घ्यावे नाम माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ. तुका म्हणे आता आठवू मंगळ, जेणे सर्व काळ सुखरूप. याचा अर्थ आहे, आता हे मना अभक्तांची गोष्ट राहू दे. तू मात्र हरिनाम घेण्याच्या निश्चयामध्ये उदास राहू नकोस. अभक्ताविषयी तू बोलू नकोस, कारण तुझ्या जिभेला प्रायश्चित्त घ्यावे लागेल. सकाळी माकडाचे नाव जसे घेऊ नये, तसे अभक्ताचे नाव कधीच घेऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, आता जे मंगलमय आहे त्याचेच निरंतर स्मरण करू, म्हणजे सर्व काळ सुखाचा जाईल. अभक्तांच्या म्हणजेच नास्तिकांच्या संगतीमध्ये हरिभक्ताने राहू नये, कारण त्यामुळे हरिभक्तीमध्ये उदासीनता येऊ शकते आणि आपला भगवंतावरील आणि धर्मावरील विश्वास डळू शकतो. श्रीमद भागवतमध्ये वर्णन येते, न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू, दुराशयाये बहिरार्थमानिनः, अंधा यथांधय रूपनीयमाना, स्नेपीत शत्रा मुरुनाम्निबद्धः. अर्थात भौतिक जीवनाचा उपयोग घेण्याच्या भावनेने लोक बंधनात गुरफटून जातात आणि या कारणास्तव ते इंद्रिय विषयावर आसक्त असणाऱ्या अंध व्यक्तीस स्वतःचा गुरु वा नेता मानतात. त्यामुळे जीवनाचे ध्येय भगवद्धामात जाणे आणि श्री विष्णूंची सेवा करणे हे आहे, हे त्यांना समजू शकत नाही. अंध व्यक्तीच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करणारे इतर अंध लोक योग्य मार्गाने न जाता खड्ड्यात पडतात. त्याचप्रमाणे एका अत्यंत विषयासक्त पुरुषाचे नेतृत्व स्वीकारणारे अन्यविषयी लोक सकाम कर्मरूपी दोरखंडे जखडले जातात आणि या दोरखंडाचा प्रत्येक तंतू अत्यंत शक्तिशाली असतो. अशा विषयासक्त लोकांना विविध क्लेश भोगत सातत्याने भौतिक जीवनातच भ्रमण करीत राहावे लागते. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे, या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.